भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे हे ठाणे जिल्ह्यामधील मुंब्रा या दौऱ्यावरती आहेत। कावड यात्रेसाठी नितेश राणे हे मुंब्र्यामध्ये येत आहेत आणि त्याच वेळेला त्यांचं कार्यकर्त्यांनी देखील स्वागत केलंय। दरम्यान नितेश राणेंनी मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी केल्याशिवाय शांत बसणार नाही असा निश्चय काल बोलून दाखवला। यावरती कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली होती। मुंब्रा देवीच्या नावावरूनच मुंब्रा हे नाव पडलं असं आव्हाड यांनी उत्तर दिलंय। जोपर्यंत आम्ही मुंब्रा देवी करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार। कसं इस्लाम करून दाखवलं तसं मुंब्रा देवी करेपर्यंत आमच्या हिंदुत्वादी विचाराचा आमच्यासारखा प्रत्येक कार्यकर्ता त्याच ताकदीने काम करेल। त्यांचं स्वागत आहे। मुंब्रा देवीवरच मुंब्रा नाव पडलं। त्यांना माहित नाही मुंब्रा देवीवरूनच मुंब्रा नाव पडलं। मुंब्रा हे काय कुठल्या मुसलमानांनी ठेवलेलं नाव नाही आहे। त्यांचं स्वागत आहे। मुंब्रा देवीवरच मुंब्रा नाव पडलं। त्यांना माहित नाही मुंब्रा देवीवरूनच मुंब्रा नाव पडलं। मुंब्रा हे काय कुठल्या मुसलमानांनी ठेवलेलं नाव नाही आहे। ये हमारा मुंब्रा देवी, ये हमारे हिंदू राष्ट्र में है। ये देश एक हिंदू राष्ट्र में है। ये कोई किसी के आपा का पाकिस्तान नहीं है। ये हिंदू राष्ट्र है, ये हिंदू महाराष्ट्र है और ये हिंदू मुंब्रा देवी है। ये याद रखिए, हम पे आपका रहना चाहिए। ये आपका शहर है, ये आपका महाराष्ट्र है। इसलिए यहाँ कोई भी किसी के भी घर से, किसी के भी खौफ से इस हमारे मुंब्रा देवी को छोड़ के जाने का सोचना भी नहीं चाहिए। दरम्यान नितेश राणे यांच्या मुंब्र्याविषयीच्या वक्तव्याचा खासदार संजय राऊत, आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार यांनी चांगला समाचार घेतला। कावड़ यात्रा को नितेश राणे लेके जा रहे हैं क्या? खुद कावड़ लेके जा रहे हैं, माँ बाप को बिठाकर। श्रावण बाढ़ लेके गया था ना। अरे भाई ये इडियट लोग हैं सब। राहुल गांधी ने एकदम परफेक्ट शब्द का इस्तेमाल किया है। ये देश में अंधभक्त भी बनाए हैं और इडियट भी बनाए हैं। या देशातील बहुजन समाजाला मूर्ख समजून हे मुठभर लोक या पद्धतीने वागून देशातील बहुजनांना गळा घोटण्याचं काम चाललं आहे। अशाच भावनिक भावना, धार्मिक भावना भडकवायच्या, मतं घ्यायचे आणि मूलभूत प्रश्नाला बगल द्यायची। मुंब्र्याचा मुंबई करा, याचा हे करा, त्याचा ते करा। आता त्या तिकडे काउंट नाही केलं आहे। यूपी बिहार आपल्या याच्यामध्ये, गुजरातमध्ये अहमदाबाद आहे ना, तिथे अजूनही अहमदाबाद बदलला काय? तिथे नाही बोलायला जा ना, जरा तिकडे आंदोलन करा म्हणा, जरा जाऊन लोकांचं लक्ष दूर नेण्यासाठी, लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा घाणेरडा प्रकार आहे असं मी मानतो। तुम्ही मंत्री आहात, त्या विभागामध्ये अनेक लोकांना अडचण, मच्छीमारांना पेट्रोल महागात घ्यावं लागतंय, त्याच्याबद्दल एखादा शब्द तिथं तुम्ही बोललात, नाहीतर जे काही रस्ते ज्याला वेळ लागत आहे ते रस्ते नीट करण्यासाठी, वेळेवर करण्यासाठी कोकणातले, त्यासाठी एखाद दोन शब्द तुम्ही वापरले तर कदाचित त्याचा उपयोग हा होऊ शकतो। स्वतः डोकं लावून तिथं बोलतात का वरून आदेश आला की मग ते स्टेटमेंट देतात, हे तिथं सांगता येणार नाही। जसे आपण कपडे बदलतो तसे त्यांनी तिथं पक्ष बदलल्यामुळे, भूमिका बदलण्यामुळे त्यांच्या भूमिकेवर किती आपण विश्वास ठेवायचा आणि किती महत्व द्यायचं हे सुद्धा आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे।